जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. उषाताई आल्या नाहीत अजून. जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. ताई जय गुरु. ताई आल्यात का? नाही ताई दिसत नाही नाही माहिती. अजून. एक मिनिट वाट बघू. झाला का? आल्या आल्या. हा हा उषाताई. हा, म्हटला का श्लोक सरांचा लावला का? नाही, हा झाला ना आपला. फक्त झालंय शेवटचं पण काल सर एक सेकंद शेवटी करू द्या. कट झाला म्हणून म्हटलं हा परत. हा जरा अर्थ घ्यायचंय. हो, आता हा श्लोक आहे 3रा अध्यायातला आणि 8वा श्लोक आहे. काय झाले, माझी आज डेंटल ट्रीटमेंट झाली आहे त्याच्यामुळे अच्छा. हा थोडस हो. मग अशी झालेला. मी क्लास जॉईन केला होता खरं गीतेचा. हा हा. आता ह्याचा अर्थ वगैरे सांगून झाला आहे ना की नाही? नाही, झालाय तसं सांगून. मला वाटतं शेवटचं एक कन्क्लुडिंग पार्ट बाकी होता, तो करत असतानाच कट झाला कॉल. नियतं कुरु कर्म त्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः. आता त्याचा शब्दार्थ हे अन्वय पण वाचला आपण. त्वं नियतं कर्म कुरु म्हणजे जे स्वभावतः जे कर्म आहेत ही आपल्याला करणं भाग असेल तर ती तू कर्म कर. त्वं अकर्मणः ही कर्म ज्यायः. अकर्मणः म्हणजे कर्म न करण्याच्या अपेक्षेने कर्म करणे हे केव्हाही ज्यायः म्हणजे श्रेष्ठ आहे. कर्मच करायचं नाही, त्यापेक्षा कर्म करणं हे केव्हाही श्रेष्ठ आहे. ते शरीर यात्रा च अपि अकर्मणः न प्रसिद्धेत म्हणजे तुझी शरीराची यात्रा, शरीराची कर्म देखील कुठलीच कर्म न केल्याने होऊ शकणार नाहीत, सिद्ध होणार नाहीत. तर मग आपण काल बघत होतो की म्हणजे शरीराची जी कर्तव्य आहेत आपल्याला करणं भाग आहे ती तर आपल्याला करावीच लागतात. त्यामुळे कर्म करणं हे भागच आहे. तर ही जी शास्त्रविहित म्हणजे आपण शास्त्रविहितचा पण अर्थ बघितला नाही का काल, की आपण ज्या वर्णात आणि ज्या आश्रमात आहोत आत्ता सध्या, त्या वर्णासाठी आणि त्या आश्रमासाठी शास्त्राने विहित केलेली सर्व कर्तव्य कर्म करणं आपल्याला भाग आहे. हां, काल मी तुम्हाला सांगत होते बरोबर. अर्जुन हा क्षत्रिय आहे आणि क्षत्रियाचं काय काम आहे, कर्तव्य काय आहे क्षत्रियाचं, तर सर्व प्रजेचं रक्षण करणं आणि अधर्माविरुद्ध लढा देणं आणि धर्माचा विजय करण्यासाठी प्रयत्न करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे.
तर आता अर्जुनाला परत परत भगवंत आठवण करून देत आहेत की तुला जे काही शास्त्राने नेमून दिलेलं कर्तव्य कर्म आहे ते तुला करणं भागच आहे. तुला कर्तव्य सोडून जाता येणार नाही, म्हणजे रणांगणातून पळ काढून जाता येणार नाही. तुला तुझी कर्तव्य करणं आवश्यकच आहे. आता आधीच्या श्लोकांमध्ये सरांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की ही क्षत्रियाला आवश्यक अशी कर्म करण्याने काय होईल, न करण्याने काय होईल, हे सगळं भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे अर्जुनाला. आणि आता तिसऱ्या अध्यायात ते म्हणतात काय की ही सगळी कर्म तुला करणं आवश्यकच आहे. कारण त्यांनी एक साधं सोपं उदाहरण दिलं की शरीराची कर्तव्य कर्म सुद्धा जर कर्मच केली नाहीत तर ती होणार नाहीत. 2-2, 3-3 दिवस झोपून राहिलं तर चालेल का? नाही चालणार. कारण जे नैसर्गिक कर्म आहेत आपल्या शरीरात पाणी गेल्यानंतर आपल्याला ते टाकून देण्यासाठी उठणं भागच आहे, नाही का? नंतर रोजची आंघोळ करणं, रोज दात स्वच्छ ठेवणं, शरीर स्वच्छ ठेवणं, ही कर्तव्य कर्म तर आपल्याला करायलाच पाहिजेत आणि ते शरीरासाठी करणं भागच आहे, नाहीतर शरीर खराब होईल. बघा, जेव्हा बेडरिडन व्यक्ती असतात आणि त्यांना फक्त झोपून राहावं लागतं बेडवर, त्यांना इकडून तिकडे वळता सुद्धा येत नाही, अशा वेळी बघा त्यांच्या शरीराचे काय हाल होतात. त्यांच्या शरीराला अक्षरशः अशा मोठ्या मोठ्या जखमा होतात आणि त्या जखमा दुरुस्त करणं सुद्धा डॉक्टरांना खूप अशक्यप्राय गोष्ट होऊन जाते. तर म्हणजे शरीरासाठी अशी आवश्यक कर्म आहेत ती आपल्याला करणं आवश्यकच आहे. त्यामुळे तुला शास्त्राने नेमून दिलेली जी कर्म आहेत ती कर्तव्य कर्म करायलाच पाहिजे. आणि कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं हे केव्हाही श्रेयस्कर आहे, श्रेष्ठ आहे. समजलं का अर्थ? आवाजच नाही कोणाचा. म्यूट मध्ये होतो मी, म्यूट मध्ये. हा हा, असतंय बोला. मॅडम, म्यूट केलेलं असते मग आता आम्हाला. तुम्हाला सगळे 15च्या 15 श्लोक व्यवस्थित समजले असं मी समजते. हो, समजले. स्वप्नात येऊन विचारू कुठल्या तरी श्लोकाचा अर्थ? ती अनुज्ञा आहे ना मला? ताई, तुम्ही साध्या साध्या उदाहरणातलं म्हणजे अक्षरशः आपण जे जगताना जी उदाहरणं असतात त्याच्यातनं खूप छान सांगतात. काय आता, म्हणजे ती पण परमेश्वराचीच कृपा म्हणायची, दुसरं काहीच नाही. हो. ओशांताई कविता बोलते आहे आणि खूपच तळमळीने मनापासून शिकवता अगदी. अहो, ही भगवद्गीताच अशी आहे ना जी भगवंतांनी अर्जुनाला इतक्या तळमळीने सांगितली आहे, आणि मग ती तळमळ जर आपल्या सांगण्यात आली नाही तर मग बोलण्यात काय अर्थ आहे, सांगा ना. आणि ती इतकी आणि अफाट आहे की ती गीता प्रत्येकाला वेगळी उमगते. हो ना, वयोमानानुसार पण वेगळी उमगतो. उमगणं पण खूपच छान आहे आवश्यकच तुमचं आहे. ते ऐकायला. खूपच सुंदर आहे. थँक्यू. आणि ते त्या सांगते की श्लोकांमधला एखादा तरी शब्द आम्हाला समजला ना, म्हणजे श्लोकही पूर्ण होऊन जाईल, म्हणजे लिहिता येईल. काय हो, समजणार. तुम्ही परत नाही एकदा नाही, वाचलं तसं ना. तर समजतंय. हा समजतंय. हा हा म्हणजे हा पकड आमची ते एखादा शब्द जरी पकडला, तुम्ही जे एक्सप्लेन करतात तर ते पूर्ण श्लोक होईल, लिहून होईल असं. नाही नाही, येईल आणि आठवेल पण तुम्हाला की मी काय बोलले हो ना, होते हो ना. तेव्हा. तुम्ही इतके हा हा छानपैकी हा. शिकवतात. नाही नाही, असं काही नसतं. ते पण भगवंताचीच कृपा असते की त्यावेळेला आपल्याला उदाहरणं सुचणं आणि हो. स्पष्टीकरण देऊन सांगणं. उद्या तुम्ही मला थोड्या वेळाने विचाराल की तुम्ही काय उदाहरणं दिली होती, तर मला नाही आठवणार. आम्हाला आठवतात, आम्ही रिकॉल करतो ना तेव्हा आठवतात त्यावेळेला असं बोलल्या. हा, म्हणजे तुम्ही ऐकलेलं असतं ना. जो बोलतो ना त्याला त्याच्या लक्षात नाही राहत फारसं, पण जो ऐकतो त्याच्या लक्षात राहतं. बरोबर. तुमची बरोबर. ओघवती वाणी खूप चांगली होती. लक्षात येतं काय उदाहरण दिलंय ते. खूप खूप हरभऱ्याची झाडं लावून झाली आहेत. आता आपण ती आहे ती सांगितली. हा, आता उद्या ना मी या संस्कृत म्हणी घेईन ना. हा, आज मी अजून अभ्यास नाही केला त्यांचा. माझा आज वेळ सगळा ट्रीटमेंटमध्येच गेला. अच्छा. मग आता काय करूया? सर रिव्हिजन घेऊया सर. भाषांतर. कसली?
नाही त्याच्यापेक्षा मग आता उषा ते स्वप्नात येऊन विचारण्यापेक्षा आत्ताच हा विचारावं. हो ठीक आहे. मग त्यांनाच येऊ द्या. हा सांगा बरं मग एकेकाने. आता हा शेवटच्या पासूनच सुरुवात करा. 15 जणी आहेत ना, 21 जण आहेत. नाही तुम्ही त्याच्या आधी अगदी कोणाला सहज. काही एखाद्या श्लोकाबद्दल काही शंका असेल तर ते आधी करू, म्हणजे मग नाही कसं. आपण रिवाइज करूया ना, म्हणजे मग त्यांना बरोबर म्हणजे असं मागे मागे जाऊया. आता 15वा झाला, मग 14वा, ठीक मग आहे, चालेल. 13वा. हा हा. आता कोणी वाचलं, कोणीतरी वाचा बरं हा श्लोक, आणि सगळा अर्थासकट सगळं अगदी श्लोक म्हणायचा, संधी विग्रह करायचा, अन्वय, शब्दार्थ आणि अर्थ, म्हणजे मग आपोआप ते लक्षात राहील. एकेकाने करा मी हे वाचू सगळं. संजीवनी. हा मी संजीवनी ताई वाचा. काल मला करायचं होतं मॅडम ऍक्च्युली प्रीती. दुसरा तुम्ही 14वा करा. चालेल. वेळ भरपूर आहे आपल्याकडे. पटापट वाचा. नियतं कुरु कर्मत्वं नियतं कुरु कर्मत्वं कर्मज्जायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. संधी विग्रह ही अधिक अकर्मणः प्रसिद्धेत प्लस अकर्मणः. अन्वय त्वं नियतं कर्म कुरु अकर्मणः हि कर्मजायः ते शरीर यात्रा च अपि अकर्मणः न प्रसिद्धेत. शब्दार्थ त्वं तू नियतम शास्त्रविहित कर्म कर्तव्य कर्म कुरु कर ही कारण अकर्मणः कर्म न करण्याच्या अपेक्षेने कर्म कर्म करणे जायः श्रेष्ठ आहे च तसेच अकर्मणः कर्म न केल्यास ते तुझा शरीर यात्रा अपि शरीर निर्वाह सुद्धा न प्रसिद्धेत सिद्ध होणार नाही. अर्थ तू शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीर व्यवहारही चालणार नाही. मला वाटतं आपण काय करावं माहितीये का, श्लोक वाचावा म्हणजे जसा म्हणायचा तो तसा, मग डायरेक्ट अर्थावरती जाऊ, आणि मग त्यातनं तुम्हाला काय समजलं ते आणखीन एक 2-4 वाक्यात सांगितलं तर आपलं लवकर पण होईल, आणि मग बरोबर अर्थ कळला की नाही तेही लक्षात येणं कळेल. भावार्थ हा म्हणजे चालेल. हा भावार्थ. भावार्थ हा सांगा. चालेल. हा आभार हम्म. थोडक्यात. हम्म. हा सांगा तुम्हाला काय कळलं सांगा या संजीवनी श्लोकातून. ताई, सांगा. अच्छा. हा म्हणजे कर्म हे करावंच लागतं माणसाला. कर्म न करून चालत नाही. तर शास्त्रविहित कर्तव्य कर्म केलेच पाहिजे. शास्त्रविहित म्हणजे सांगितलं की शास्त्रविहित म्हणजे काय सांगा क्षत्रिय मला. असेल तर क्षत्रिय असेल तर क्षत्रियाचे कर्तव्य ते ज्या ओके तुम्हाला वर्णात जे आणि नेमून ज्या, दिले होते. ऐका, आश्रमातले आपण धर्म आता ज्या वर्णात आणि ज्या आश्रमात आहोत त्या आश्रमासाठी आणि त्या वर्णासाठी शास्त्राने नेमून दिलेली कर्तव्य कर्म ती शास्त्रविहित कर्तव्य कर्म. आपण कुठल्या आश्रमात आहोत आता. आपण आता गृहस्थाश्रमात आहोत. गृहस्थ खरं सांगायचं हा. तर आपण ग्रहस्थाश्रम पण आहोत, आपण ब्रह्मचर्य पण आपण शिकतोच आहोत आणि ना सध्या. आणि आपण विद्यार्थी पण शास्त्रविहित आहोत. म्हणजे हा शास्त्रविहित म्हणजे प्रत्येकाला जसं घटकाचं काम दिलं जातं, माळ्याला माळी शास्त्राने काम दिलं जातं, डॉक्टरांना तसं नाही. डॉक्टरचं काम दिलं जातं, तसं आहे का काही? हो आता मी तुम्हाला म्हटलं ना की हा. आश्रम आणि नेमून वर्ण दिलेलं कर्तव्य. असं म्हटलं ना. आश्रम म्हणजे तुम्हाला कळलं की आपल्याला चार आश्रम नेमून दिलेले आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, आश्रम, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. संन्यासाश्रम. ताई ह्याच्यामध्ये हे संन्या- असं होईल का की हा. शरीर यात्रा अपि आणि प्रसिद्ध आहेत असं सिद्ध होणार नाही असं, मग शरीर निर्वाह सुद्धा होणार नाहीत असे, मग
त्याच्यापेक्षा असं होऊ शकतं का की शरीर यात्रा सिद्ध होणार नाही, म्हणजे आपल्या ह्या शरीराची एक यात्रा आहे आणि ही यात्रा सिद्ध होणार नाही जोपर्यंत आपण हे कर्म हा नाही म्हणजे करणार आहे तोपर्यंत. शरीर जन्म जगलं तर यात्रा सार्थकी करणार लागणार की नाही. नाही? हा असंच. हा जन्म म्हणजे सार्थकी शरीर जगलं तर शरीराची यात्रा होणार, बरोबर ना? निर्वाह म्हणजे काय? की शरीर जगवणं. हा हा मॅडम एक सांगू का मी हे शरीराचा वापर करून आपण कर्तव्य करावे, कारण शरीर हा परमेश्वराने दिलेलं यंत्र आहे. तो यंत्राचा वापर करूनच आपण आपला उद्धार करू शकतो असं होतं ना? ते उद्धाराच्या वेळेचा पहिला श्लोक आहे ना, हो उद्धरेद नाही पण आत्मनः. नाहीतर शरीरही चालणार नाही, त्याचा वापर केला पाहिजे. शरीर अहो मनुष्य शरीरच तेवढ्यासाठी दिलंय की तू हे हो. जाण, तुला हे हम्म. शरीर कशासाठी दिलंय, त्यासाठीच हे शरीर दिलंय. आणि किती लोक हो बघा ना, नाही. एवढं आपल्याला सुंदर शरीर दिलंय देवाने, तरी रडत बसतात की मला हे नाही, माझ्याकडे पैसा नाही. अरे 2 हात 2 पाय दिलेत, ते वापर आणि पैसा मिळव ना. तुला कोणी सांगितलंय का पैसा मिळवू नको म्हणून? जा 4 घरी, काय कामं पडतील ती कर, पण नाही कामं नाही ना करायची, म्हणून तू कर्तव्य कर्म कर. पाहिजे. बरोबर. इथे शरीराचा निर्वाह म्हणजे शरीर जगवण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते, असं हा उपजीवी एवढा लिमिटेड अर्थ उपजीवी याच्यामध्ये सध्या आहे. म्हणून शरीर हा व्यवहार उपजीवी म्हटले त्यांनी, हा उपजीविकेसाठी किंवा त्या म्हणजे तुमचं शरीर बरोबर. राहिलं तर तुम्ही पुढचं कर्म करू शकाल. जे तुम्हाला ज्या करण्यास तुम्ही तो जन्म घेतला आहे, ते कर्म ते कार्य तुम्ही तुमचं शरीर व्यवस्थित ठेवलं तरच होऊ शकेल. म्हणून अगदी लिमिटेड बेसिक म्हणजे अन्न वस्त्र निवारा जसं म्हटलंय आपण, की त्या बेसिक हो गोष्टी जोपर्यंत आपल्या शरीराला मिळत नाहीत तोपर्यंत आपण इतर काहीच करू शकत नाही. म्हणून सांगतात की आणि ते 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 सुद्धा मिळवण्यासाठी कर्मच आहे. हातपाय हलवावे लागतात. हा ते मिळवण्यासाठी हातपाय हलवावे लागतात, कष्ट करावे लागतात. जेव्हा कष्ट कराल तेव्हा तुम्हाला निर्वाहासाठी काहीतरी मिळेल. कर्म करत राहिलं पाहिजे. भगवान ठीक तेच आहे, आता सांगतात की बऱ्यापैकी तेही समजलंय. कर्मच आहे. हा ते करायलाच हा पाहिजे. हा म्हणजे किती छोटं उदाहरण दिले भगवंतांनी, की अरे तुझे शरीर सुद्धा चालणार नाही जर तू कर्म केलं नाहीस तर, म्हणून तुला कर्तव्य कर्म करणं भागच आहे. हम्म. आता आधी जातस्य घेतला का? ठीक आहे. 15वा विहाय घेतला ना आता. कामांनी सर्वात. हा बरोबर. वाचा पटकन, कोणीतरी श्लोक वाचा आणि अर्थ वाचा. मी वाचू का? कोण? भाग्यश्री? प्रभा. कोण आहे? प्रभा. नाही नाही प्रभाताई नाही वाचा. माझा हा झालाय, ज्यांनी नाही झाले त्यांनी वाचू देत. नाही, आता चालेल ना, आता परत 15 आहेत. हा अच्छा, प्रीतीताई घेणार होत्या, त्यांचं झालं नव्हतं, त्यांना तुम्ही सांगितलेलं 14वा घ्या प्रीतीताई, म्हणून. प्रीतीताई हो घ्या मग. हो. विहाय कामान्यः सर्वान् पुमाश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहङ्कारः स शान्तिम् अधिगच्छति. फक्त अर्थ वाचू ना आणि भावार्थ सांगू. हा जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करून ममता, अहंकार आणि इच्छा टाकून राहत असतो त्यालाच शांती मिळते. तर आपल्या सगळ्या ज्या पण प्रॉब्लेम्स असतात किंवा आपले जे पण त्रास जे असतात ते मूलतः आपल्या काय झालं? नाही सांगा. रिवाइज करतोय आपण, रिवाइज करतोय. आपल्याला जे पण त्रास जे होत असतात ते आपल्या इच्छांमधून, ज्या आपल्या इच्छा असतात, एक्सपेक्टेशन्स असतात त्याच्यामधून होत असतात. जे किंवा मग आपण आपल्याला कुठल्या तरी वस्तूबद्दल जी लालसा असते त्याच्यामधून होत असतात. जसं ताईंनी सांगितलं की आपल्याला कुठली गोष्ट कोणाला द्यायची असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला इतकं आत्मीयतेने इतकं हे वाटत असतं की हे आपलं खराब करतील का, हे करतील का, अशा ह्याच्यामधून त्या काळजी आणि चिंतांमुळे आणि या सगळ्या ज्या कामना आहेत त्याच्यामुळे आपल्याला जे त्रास होत असतात. पण जो माणूस अहंकार किंवा मी सगळं करतो अशा सगळ्या हे आहे, या कामना, लालसा, ज्या सगळ्या
सोडून माणूस जगू शकतो त्यालाच खरी शांती मिळते. नाहीतर आपण नेहमी अशांतीमध्येच राहतो. तर मी सांगू का? थोडक्यात सांगू? हो सांगा ना. हा. म्हणजे थोडक्यात म्हणजे आपल्याला जर शांती मिळायची असेल तर मदमोह मत्सर विसरून जायला हवं. अहंकार नष्ट झाला पाहिजे तरच आपण शांती मिळवू शकतो. ममता अहंकार मदमोह मत्सर ह्या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या तरच आपल्याला शांती मिळते. असं होईल का? ह्या सगळ्यांचा त्याग करायला हवा. ममता प्रेम म्हणजे काय म्हणायचं दुसऱ्यासाठी आपण हे करतो की चला हे माझं आहे, मी सांगू माझं थोडक्यात आहे. एकदम. अहंकार आहे माझ्याकडे तो टाकून दिला पाहिजे. मीच आहे स्वतः सर्वश्रेष्ठ वगैरे जे जी भावना आहे तर ही टाकून दिली तरच आपण शांती मिळू शकते आपल्याला. म्हणजे थोडक्यात सर हवे नको पण सोडणे. हे हवंय ते हवंय आणि हे नको ते नको. हव्यास नसावा. हवे नको पण म्हणजे हे हवंय पण लोभ नकोय आणि नको त्याचं पण नकोय. बऱ्यापैकी षड्रिपूंचा समजलं. त्याग पण होऊ शकेल ना? काय? षड्रिपूंचा त्याग सगळा केला पाहिजे असं. कामनांचा त्याग म्हणजे तोच आला ना. कामना म्हणजे काय? त्याची इच्छा, इच्छा मद हा मोह या सगळ्या म्हणजे एकात एक वाढत जातं ना. आता एखादी वस्तू हवी आहे ती नाही मिळाली तर मग राग येतो आपल्याला. म्हणजे मग हे सगळं वाढतच जातं आणि शेवटी काय एकदा राग आपल्या डोक्यावर बसला ना राग की तो आपलं सगळं वाईट करून टाकतो. म्हणजे तुम्ही बघा तुम्ही जर रागावला असाल ना तर तुमचा चेहरा बघा एकदा आरशामध्ये कसा दिसतो तो. आणि सळसळ रक्त तापलेलं असतं आतमध्ये. काय बोलू कुणाला किती बोलू असं झालेलं असतं. म्हणून तर भगवंतांनी एका याच्यामध्ये म्हटलंय ना 3राच अध्याय कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप्मा विद्धेन मिहवैरणम. इतका खादाड आहे हा काम आणि हा क्रोध की किती खाऊन टाकेल काही सांगता येत नाही. त्याची भूक काही संपतच नाही असं. छान खूप सुंदर आहे भगवद्गीता. म्हणजे चांगलं समजलंय तुम्हाला. आता पुढच्या श्लोकाकडे जाऊया. आधीच्या म्हणजे पुढच्या म्हणजे आधीच्या. 13. हा हा वाचा पटकन कोणीतरी. आज आता कोणीच वाचलेलं नाही असं कोण आहे? प्रज्ञाताई वाचलं का तुम्ही? अनघाताई तुम्ही वाचलेले? मग वाचा बरं. मी एक श्लोक वाचला होता पण ते पुढचा अर्थ त्या दिवशी नव्हता त्यामुळे. हा मग प्रज्ञाताई प्रज्ञा बोलताय ना? हा कोण बोलताय? हा अनघाताई. अनघा बोलतात. हा मग अनघाताई तुम्ही वाचा. बापरे. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवये जन्म मृतस्य च तस्मादपि तस्मादपरिहार्ये तस्मादपि तस्माद तस्माद परिहार्येऽर्थे तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचति न त्वं शोचितुम शोचितुमर्हसि. शोक करू नकोस. हं. शोक करण्यास योग्य नाही असं शोचितुम अर्हसि. हा म्हणजे जन्माला आलेला जो माणूस आहे त्याला जो जन्माला आलेला आहे त्याला मृत्यू निश्चित आहे आणि जो मरण पावलेला आहे किंवा मेलेला आहे त्याला परत जन्म नक्की आहे किंवा निश्चित आहे. म्हणून या उपाय नसलेल्या गोष्टी या गोष्टीला काही पर्याय नाहीये. या गोष्टी विषयी तू शोक करणं योग्य नाहीये. म्हणजे ज्या गोष्टी अटळ आहेत जन्म किंवा मरण हे निश्चित आहे त्या गोष्टीवर बद्दल शोक करण्यामध्ये काय फायदा असा आहे भावार्थ. बरोबर आहे का? भावार्थ हो बरोबर आहे. चांगला आहे. हो, चांगला सांगितलात तुम्ही. मग जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून कोणीही चुकलेलं नाहीये. हो त्यामुळे जन्मानंतर मृत्यू, मृत्यूनंतर पुन्हा जन्म हा जो फेरा आहे तो त्याला आपण टाळू शकत नाही. त्याच्यामुळे असंच ना ताई? ते सगळं ना जन्म आणि मृत्यू हे सगळं आपल्या कर्मावर आहे. म्हणजे आपण चांगली कर्म केली. आता ते कर्मयोग पण सांगितलंय ना भगवंतांनी. त्या कर्मयोगाप्रमाणे जर आपली कर्म घडली
तर मग पाप पुण्याचा हिशोब राहत नाही, आणि तो राहिला नाही की आपोआप आपल्याला आपण त्या फेऱ्यातनं सुटतो. म्हणून सगळं कर्मावर आहे. म्हणून आपण कर्म कसं करायचं, कोणाला दुखवायचं की नाही, दुखवलं तर ते रिटर्न आपल्याकडे येणार आहे हे लक्षात ठेवायचं. कुणालाही दुखवा, अगदी 2 शब्दांनी जरी दुखवलं ना तर ते आपल्यालाच भोगावं लागणार आहे, हे अगदी लक्षात ठेवायचं. आणि मग समोरच्याशी कसं बोलायचं, कसं वागायचं हे आपण ठरवायचं. म्हणजे बरोबर. आपण जे भगवंतांनी आपल्याला सगळं दिलंय, बुद्धी दिली, विचारशक्ती दिली, भावनाशक्ती दिलाय, सगळं सगळं दिलंय, पण वापरायचं कसं ते स्वातंत्र्य आपल्याला दिलंय. मग जर आपण त्याचा योग्य वापर केला तर त्या आपल्या कर्मानुसार आपण परत जन्म घेणार की नाही, की आपलं इथेच आता कर्म सगळी संपली आहेत, पापपुण्याचा हिशोब सगळा झालाय आणि आता पुन्हा जन्म नाही. मग त्या संतांच्या कॅटेगरीत आपण जाऊन बसतो. आणि मग संतांना जेव्हा भगवंताला वाटतं किंवा संतांना वाटतं की यांना परत पृथ्वीवर पाठवलं पाहिजे पृथ्वीवरचं अज्ञान दूर करण्यासाठी, तेव्हाच ते त्यांच्या इच्छेनुसार जन्म घेतात बघा. आणि इथे आता कसं आहे की जन्मानंतर मृत्यू, मृत्यूनंतर जन्म हे आहेतच. त्यामुळे त्यांच्यासाठी तू शोक करू नकोस. हम्म. चला, सर्वधर्मान् परित्यज्य. कोण वाचतंय? मी वाचू का? हा, नाही, वाचा की. प्रज्ञाताईंचं झालं नव्हतं ना? नाही नाही. घ्या. सर्वधर्मान् परित्यज्य मामेक शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हा, म्हणजे अर्थ वाचा. सगळ्या प्रकारचे धर्म जे सर्व धर्म आहेत ते सर्व कर्तव्य तू मलाच अर्पण कर. आणि त्यामुळे सर्व शक्तिमान असा सर्वाधार असा मला परमेश्वर ते मला शरण ये. मी तुला सर्व पापातून सोडवीन. तू दुःख करू नकोस. म्हणजे काय भावार्थ सांगा थोडा. म्हणजे सर्व जी कर्म आहेत ती मलाच अर्पण कर तू. काय तुझ्या हातून म्हणजे वाईट कर्म चांगली कर्म काय होतील ती त्या कर्मातून मी तुला मुक्त करेन. तू सगळं म्हणजे आपण केलं असं धरूच नको. ती सगळं परमेश्वराला तू अर्पण कर. परमेश्वराला अर्पण केल्याने आपल्यामध्ये कोणता भाव निर्माण होतो? म्हणजे आपण निरपेक्ष राहतो. कोणत्याच गोष्टीचा आपल्याला अपेक्षा राहत नाही. आपण कोणती कर्म केली तरी. राहतो. आणि मुख्य म्हणजे अहंकार वृत्ती जाते आपली. हो, अहंकार आणि वाईट कर्म आपल्या हातून होतच नाही. हा, कर्म करणारा सुद्धा परमेश्वर आहे अशी जेव्हा आपण भावना ठेवतो आणि केलेली हो. कर्म परमेश्वराला अर्पण करतो, तेव्हा परमेश्वर आपली सगळी जबाबदारी घेतो. कोणती? तर सर्व म्हणजे ह्या कर्तव्य कर्मांची जी काही फळं असतील त्या फळांपासून ती आपल्याला भोगायला लागू नये, त्याच्यापासून तो आपल्याला मुक्त करतो. आणि म्हणजे सर्व पापांपासून मी तुला सोडवीन असं म्हटलंय. आणि तू अजिबात शोक करण्याचं कारण नाही. म्हणजे तू कसा राहा, तुला कर्तव्य करण्याचा मद नको, अहंकार नको. आणि ती अर्पण करणं म्हणजे काय, आपण शिष्य होतो जेव्हा परमेश्वराचे, तेव्हा आपण त्याला प्रत्येक गोष्ट अर्पण करतो. म्हणजे आपण काही खाण्यापूर्वी सुद्धा एखादी वस्तू त्याला अर्पण करावी प्रथम आणि मग आपण ती खावी. ती बघा आणखी सुंदर लागते. तर म्हणजे भगवंतांनी इथे एवढंच सांगितलंय की सर्व धर्मान् परित्यज्य. काही जण अर्थ कसा घेतात, सर्व धर्मांचा सोडून, सर्व धर्म सोडून नाहीये, सर्व कर्मांचं कर्तव्य कर्म मला अर्पण करून, असं मलाच तू शरण ये. आणि जेव्हा आपण परमेश्वराला 100% शरण जातो ना, तेव्हा तो आपल्याला सगळं सांभाळून घेतो. आणि हा अनुभव ज्याचा त्यांनी घ्यायचा आहे. मग तू जेव्हा मला शरण येशील तेव्हा मी तुझ्या सगळ्याची जबाबदारी घेतो. सर्व पापे तुझी जी काही पाप किंवा पुण्य काय असेल ते सगळं त्याच्यातनं मी तुला सोडवीन. आणि मी त्याच्यासाठी तू अजिबात शोक करू नकोस. म्हणजे अर्जुनाच्या मनात काय होतं की अरे मी माझ्या स्वजनांना मारलं तर मला पाप नाही का लागणार, नाही का? समोर सगळे कौरव आहेत,
भीष्म द्रोणाचार्य आहेत, आचार्य ते गुरु आहेत, भीष्म आहेत, पितामह आहेत, ते आजोबा आहेत, मला त्यांनी अंगा खांद्यावर वाढवलेलं आहे आणि अशांना मी मारू? सगळे नातेवाईक आहेत, माझे ओळखीचे सगळे, माझेच राजे सगळे समोर उभे आहेत आणि ह्या सगळ्यांना मारून मला पृथ्वीचं राज्य मिळालं तरी मला नकोय, मला ते अजिबात नकोय. मी त्यांना मारून जरी मला सुख मिळालं, समृद्धी मिळाली तरी ती मला नकोय. म्हणून तर त्यांनी पहिल्यांदाच निर्णय घेतला होता की मी युद्धच करणार नाही. पण तसं नाही. म्हणून इथे भगवंत काय सांगतात की मग तू जी काही कर्तव्य कर, मग आता तू क्षत्रिय आहे म्हणजे तुला युद्ध करणं भाग आहे. अधर्माने लादलेलं युद्ध आहे हे तुझ्यावर. आता भगवंत स्वतः गेले होते, 5 गावं तरी द्या. ठीक आहे, तुम्ही राज्य देत नाही, ठीक आहे, 5 गावं तरी द्या. पण मग दुर्योधनाने काय उत्तर दिलं होतं की सुईच्या टोकावर मावेल एवढी भूमी सुद्धा मी देणार नाही. एवढं गाव तर गेलंच बाजूला, सुईच्या टोकावर किती मावते भूमी, तेवढी सुद्धा भूमी युद्धाशिवाय मिळणार नाही. म्हणजे युद्ध कोणी लादलंय? कौरवांनी लादलंय ना पांडवांवर. तर मग अशा वेळी तुझं कर्तव्य कर्म काय आहे? तू क्षत्रिय आहेस, अधर्माविरुद्ध लढणं हे तुझं काम आहे आणि हे तू कर्तव्य कर्म कर. मग तुला असं वाटतं ना मनामध्ये की मी हे पाप करीन, तर मग मी ह्या सर्व पापातून तुला सोडवीन, तू अजिबात शोक करू नकोस, असं येते. छान 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 छान. हे जर आपण लक्षात घेतलं ना पार्श्वभूमी, की मग आपल्याला पटापट सुचत जातं. आता हा श्लोक वाचा बरोबर. कोण मी वाचतं वाचू आता? का? अपर्णा म्हात्रे. वाचा. अपर्णा म्हात्रे. स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धि लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धि तदा यदा विद्यन्ति तृष्णो यथा विन्दति तच्छृणु. यथा वन्दति तच्छृणु. दोन्हीचा उच्चार, च आपल्या पण झाला पाहिजे आणि छ चा पण झाला. तच्छृणु. तच्छृणु बरोबर आहे. बरोबर. तच्छृणु यदा विदन्ति तच्छृणु. विन्दति 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 यथा धातू विदय. यथा विन्दति तच्छृणु. आपापल्या स्वे म्हणजे आपापल्या स्वाभाविक. कसला आवाज येतो का? स्वाभाविक आवाज येतो कसला तरी. आपापल्या स्वाभाविक कर्मात तत्पर असलेल्या मनुष्यास भगवत प्राप्ती रूप परमसिद्धीचा लाभ होतो. आपल्या स्वाभाविक कर्मात रत असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्म करून परमसिद्धीला प्राप्त होतो ती रीत तू ऐक. त्या भावार्थ सांगायचा. ताई तत्शृणु पण संधी विग्रह आहे, मग तो तिथं काल लिहिला गेला नाहीये, चुकून राहिला का? तत्शृणु लिहिलंय आहे ना, संधी विग्रह अव्ययच आहे. वरती संधी विग्रहामध्ये तर नाही लिहिलं म्हणून म्हणते. संधी नाहीये पण विग्रह काल सांगितलं होतं. शिकवताना सांगितलेलं आहे. सांगितलं होतं. अन्वयात आहे. बर. हा भावार्थ सांगा. आपली आपली कर्तव्य कर्मे आपण कशी करायची आहेत, मी तुम्हाला उदाहरण दिली. परमसिद्धीला सर्व आपण आपल्या कर्तव्यामध्ये रममाण होऊन ती पूर्णत्वास नेली पाहिजे, तरच आपण परमसिद्धीला पोचतो. म्हणजे आपल्याला समाधान मिळतं त्याच्यामध्ये. हा म्हणजे आपण कुठलंही कर्म करत असू. आता आपण सगळ्या गृहिणी आहोत, स्वयंपाक करण्याचं आपलं काम आहे. तर ते स्वयंपाक करताना सुद्धा तन मन ओतून जर तुम्ही स्वयंपाक केलात तर तो स्वयंपाक सगळ्यांना गोड लागतो, आवडतो. का बरं असं होतं? तर तुम्ही पूर्ण आत्मीयतेने हे सगळं केलेलं असतं आणि आपल्या माणसांसाठी केलेलं असतं, त्यामुळे ते खूप छान लागतं. मग तिथे तुम्हाला आनंद मिळतो. हा आनंद म्हणजे कोण आहे? हाच आनंद म्हणजे परमेश्वर आहे. भगवत प्राप्ती होते त्याच वेळेला तुम्हाला. म्हणजे आपलं कर्म आपण कसं करावं? प्रामाणिकपणे करावं. नंतर पूर्ण आपलं तन मन ओतून त्याच्यामध्ये ते कर्तव्य कर्म करावं आणि त्याच्याशी समरस होऊन कर्तव्य कर्म करावं.
असं जर काम आपण केलं, आता तुम्हाला राजेश सर कसं शिकवतात बघा, तुम्हाला शिकवण्याच्या आधी ते स्वतः अभ्यास करतात. प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक क्रियापदाचा त्यांनी अभ्यास केलेला असतो. आणि हा सगळा अभ्यास कशासाठी करतात? तर तुम्हाला काहीही उणीव भासू नये, तुम्हाला सगळं कळावं, कुठलीही तुमची शंका उरू नये, एवढ्यासाठी राजेश सर स्वतः खूप मेहनत घेतात. त्या माणसासारखा माणूस खरोखर वंदनीय आहे. तर हे सगळं समरस होऊन करतात, ते समरस होऊन तुम्हाला शिकवतात, ज्ञान देतात. आणि त्यांना असं वाटतं की देवल सरांनी आम्हाला जे ज्ञान दिलंय त्याच्यामध्ये तुम्हाला काही कमी पडू नये, तेच तसंच ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचावं. आणि त्यामुळे ते सगळी मेहनत घेतात. हे सगळं करण्याचं, आता हे मराठी नव्हतं बघा अर्थ वगैरे, ते सगळं त्यांनी केलेलं आहे. म्हणजे किती केलंय त्यांनी, हे समरस होऊन काम केलेलं आहे. आणि म्हणून त्यांना परमेश्वर तर प्राप्त झालेलाच आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना जो आनंद मिळतो तो आनंद अनेक पटींनी त्यांनाही मिळतो. आणि तिथेच तो परमेश्वर आहे. हो, कुठे गेलाय तो परमेश्वर? थँक्यू राजेश सर. खूप सर छान आम्हाला वाटतंय. इंग्लिशमध्ये पण थँक्यू समजावून थँक्यू. सांगतात. डिक्शनरी वापरून सगळेच काय समजावून सांगतात. ह्या अहो क्रियापदाचा सर, अर्थ काय खूप म्हणून. खूप गोष्ट धन्यवाद. इंजिनियर पण धन्यवाद, आहेत मनापासून ते धन्यवाद रूट ऑफ द वर्ड सगळ्यांचं, तुमच्या तिकडे जाऊन ते दोघांचं पण. अभ्यास करतात. पाऊस पडतो. आणि इतकं शांत शांत सर आहेत, शांतपणानं सांगतात. आणि बापरे, आम्ही मी किती त्यांना किती त्यांना म्हणते. एवढ्या सगळ्या किती शांततेने विचारायला कसं तुम्ही बेअर करता सर? आम्ही प्रश्न किती विचारून प्रश्न विचारून विचारतो त्यांना तरी भंडावून ते सोडतात अगदी. हा, सर आपलं आता एक श्लोक होईल शांतपणे आपला, सांगतात. पटकन घेतला तर, म्हणजे तुमचीच रिव्हिजन होईल. हो, हा लवकर वाचा घ्या, पटकन 3-3.5 कोणीतरी. मिनिटच राहिलेत. हा, म्हणूनच म्हटलं पटकन वाचा. नाही मी वाचू का? देहभृता अशक्य, कोण वाचते? पटकन वाचा. मी वाचू का? कोणी पण वाचा, पटकन नाही वाचा. नाही देहभृता शक्यं त्यक्तुं कर्मण्यशेषतः यस्तु कर्म फलत्यागी सत्यागीत्यभिधीयते. देहभृत म्हणजे काय? देहभृता म्हणजे देहधारी माणसाला. अर्थ वाचा पटकन. कारण शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कामांचा त्याग केला जाणे शक्य नाही, म्हणून तो कर्मफळाचा त्यागी आहे, तोच त्यागी आहे असे म्हटले जाते. आता आपण मगाशी पण त्या श्लोकात बघितलं की शरीरधारी माणसाला कुठल्या पूर्णपणे कर्म त्याग करू शरीर सांग. म्हणजे कर्माचा त्याग करता येत नाही. मग त्यागी तेच कोणाला नाही. म्हणायचं? तर जो कर्मफळाची आशा सोडून देतो, कर्मफळाकडे इच्छाच नसते त्याची. तुम्ही तो स्वयंपाक त्याची केला आणि तो छान झाला, कोणीतरी म्हटलं ना पटकन की छान झाला हो, की मग तुम्हाला बरं, पण तुम्ही करताना असं तुमच्या मनात नसतं की आपल्या लोकांनी खाल्लं पाहिजे व्यवस्थित, असंच एक मनात असतं. आणि मग जेव्हा कोणी सांगतं की छान, किती छान झाली आहे आमटी, की मग लगेच तुम्हाला बरं वाटतं, हो की नाही? तर हे असंच आहे की शरीरधारी माणसाला कर्माचा त्याग करताच येत नाही. पण कर्मफळाकडे लक्ष देऊ नका. कर्मफळ, तुम्ही चांगलं कर्म केलं तर चांगलं कर्माचं फळ मिळणारच आहे, त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. आणि तोच खरा त्यागी जो कर्मफळाकडे लक्ष देत नाही, कर्मफळाचा त्याग करतो. म्हणजे त्याच्याकडे त्याचं लक्षच नसतं अजिबात. मार्क मिळवण्याकडे लक्ष नसतं. अभ्यास मात्र पूर्णपणे प्रामाणिकपणे करायचा आणि पेपर लिहायचा, एवढं ज्याचं लक्ष आहे त्याचा कर्मफळ त्याला मिळणारच आहे. त्याच्याकडे लक्ष नसतं की मला किती मार्क मिळतील, 100त 100 मिळतील की 50 मिळतील वगैरे, काही नाही. पूर्ण अभ्यास करायचा आणि लिहायचं, हे माहिती असतं त्याला. चला पुढे जाऊया. म्हणजे आता नाहीच होणार, म्हणून संपेलच, वेळ संपलीच. मग आता बाकीच्या श्लोकांची रिव्हिजन तुम्ही कराल ना? हो, होत आहे. होत आहे. हा, चालेल अजून होईल एक. मला होईल. उद्या उद्या मणी घ्या, संस्कृत मणी घ्याल ना ताई? हो हा, हो उद्या हो, संस्कृत म्हणी घेऊया. उद्या. हा, आणि त्या संपतील पण मला वाटतं एका दिवसात. नाही, त्या 20 आहेत, खूप आहेत त्याच्यामध्ये. चालेल, उद्या घेईन मी म्हणी. हा, ज्ञान यज्ञ दान तपः छान कर्म अभ्यास करा. म्हणजे त्याज्यम आणि कर्मफळाकडे कार्यम लक्ष देऊ नका, यज्ञ मार्क मिळतीलच आपसूक.
चैव पावनानि मनीषिणाम्. थांबूया का सर मग? थांबूया चला. चला. ठीक आहे. ओके 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 सर, धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर.